नऊवारीवर शोभून दिसे पारंपरिक साज शृंगार. लग्न सोहळा असो किंवा कोणताही मराठमोळा असो, नऊवारी ही आलीच. पण जशी नऊवारी ही खास त्या मराठमोळ्या सणांकरता प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे नऊवारीवर घालण्यात येणारे दागिने देखील तितकेच महत्त्वाचे आणि प्रसिद्ध मानले जातात. विशेष म्हणजे लग्न सोहळ्यातील महत्त्वाचा भाग असतो ते म्हणजे दागिने. विशेषतः महाराष्ट्रीयन लग्नात दागिन्यांचे वेगवेगळे प्रकार पाहिले जातात आणि हे सर्व दागिने खास करून नऊवारीवर घालण्यात येतात. कारण नऊवारीवर घालण्यात येणाऱ्या दागिन्यामुळे नऊवारीचा लूक अधिक खास आणि आकर्षित दिसतो. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी डायमंड आणि इतर दागिने घातले जात होते, मात्र आता पुन्हा एकदा पारंपरिक दागिन्यांनी आपली जागा घेतली आहे. आजकाल नऊवारीवर पारंपरिक दागिने घातले जातात. यामध्ये त्या स्त्रीचा लूक खूपच खास आणि सुंदर दिसतो. आजकाल नववधू देखील नऊवारी नेसून त्यावर पारंपरिक साज शृंगार करतात. आज आपण नऊवारी साडीवर कोणते पारंपरिक दागिने घालू शकतो याबाबत माहिती जाणून घेणार आहोत, जे प्रत्येकीसाठीच नक्कीच खास आणि उपयोगी ठरतील. पहिला प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे ठुशी. दागिनेतील ठुशी हा प्रकार फारच प्रसिद्ध आहे. हा प्रकार नऊवारीवर खूपच सुंदर आणि आकर्षित दिसतो. विशेष म्हणजे गळ्याभोवती हा दागिना तुम्ही घालू शकता आणि त्याच्यासोबत इतर लांब दागिने घातल्यास तुमचे सौंदर्य अधिक खुलून दिसण्यास मदत होते. या दागिन्याला ठुसी असे नाव का पडले असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. तर ठुशी तुम्ही नीट निरखून पाहिली तर बारीक मणी हे ठासून भरलेले असतात, त्यामुळे त्याला ठुशी असे म्हटले जाते. यामध्ये विविध प्रकार देखील आले आहेत, पण साधारणतः ठुशी गोलाकार रूपात असते आणि त्यात सोनेरी रंगाचे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी एखादा मोठा गोलमणी असतो, तर अनेकदा छोटेसे पेंडंट देखील असते. तर एखाद्या चपट्या पट्टीवर मणी गुंफलेले असतील तर त्याला पट्टी ठुशी असे बोलले जाते. दुसरी म्हणजे चिंचपेटी. सध्या चिंचपेटी हा प्रकार खूपच ट्रेंडमध्ये आहे, कारण हा एक दागिना तुम्ही मोठ्या मंगळसूत्रासोबत जरी घातला तरी देखील खूपच उठावदार आणि सुंदर असा दिसतो. हा प्रकार ठुशीसारखाच गळ्याभोवती घालण्यासारखा असतो. चिंचपेटीमध्ये मोत्यांची गुंफण करण्यात येते. यामध्ये पांढऱ्या आणि पिवळसर मोत्यांचा वापर केला जातो. तसेच यामध्ये गोल्डचा देखील वापर केला जातो. यामध्ये तुम्हाला विविध रंगामध्ये चिंचपेटी उपलब्ध होते. पण असे पाहायला गेले तर डार्क पिंक, लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचे डायमंड देखील त्यात वापरले जातात. या चिंचपेटीवर तुम्हाला कानातले देखील मिळतात. त्यामुळे हा संपूर्ण सेट नऊवारीवर घातल्यास तुमचा लूक अधिक खास आणि सुंदर दिसतो. यामध्ये तुम्ही केवळ मोठे मंगळसूत्र घालून त्यावर छोटासा सेट घातला तरी लूक खूपच सुंदर आणि आकर्षित दिसतो. विशेष म्हणजे हा दागिना नऊवारीसह सहावारी साड्यांवर देखील घालू शकता. तिसरा म्हणजे चंदनहार. आपल्याकडे ज्याप्रमाणे ठुशी आणि कोल्हापुरी साज लोकप्रिय आहे, त्याप्रमाणे गुजराती लोकांकडे चंदनहार खूपच प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर ठुशी आणि चिंचपेटी घालण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही हा हार नक्कीच खरेदी करू शकता. हा हार नऊवारीसह सहावारीवर देखील खूप छान दिसतो. चौथा प्रकार म्हणजे शाही हार. सध्या शाही हारचा ट्रेंड सुरू आहे. हा हार खूपच खास आणि आकर्षित दिसतो. असे पाहायला गेले तर हा हार तुम्ही केवळ नऊवारीवरच नाही तर एखाद्या काठपदराच्या सहावारी साडीवर देखील घालू शकता. हा हार लेयर्समध्ये असतो. यामध्ये 3 लेयर्स हे आजकाल कॉमन झाले आहेत. यामध्ये विविध आणि खास अशा डिझाईन्स असतात, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिक वाढते. 5वा प्रकार म्हणजे राणी हार. सर्व हारांची राणी असलेला हार म्हणजे राणी हार. हा हार खूप सुंदर आणि खास आहे. सध्या या हाराचा चांगलाच ट्रेंड पाहायला मिळतोय. आजकाल प्रत्येक नववधूच्या गळ्यात हा हार असतो. विशेष म्हणजे हा हार 2 प्रकारे आहे. एक म्हणजे लॉंग हार आणि दुसरा म्हणजे गळ्याभोवतीचा हार. हा हार 2 ते 3 पदरी असतो. विशेष म्हणजे प्रत्येक पदराला बारीक बारीक डिझाईन्स असतात. त्यामुळे हा हार
अगदी घसघशीत आणि उठावदार दिसतो. खासियत म्हणजे हा हार आणि एखादे छोटे मंगळसूत्र घातले तरी या हारामुळे तुमचा लुक अधिक आकर्षित दिसतो. पुढचा प्रकार आहे कोल्हापुरी साज. कोल्हापूरकरांची शान असलेला दागिना म्हणजे कोल्हापुरी साज. या दागिन्यांची खासियत म्हणजे हा दागिना लाखेवर तयार केला जातो. कोल्हापूरमध्ये तो अधिक घातला जातो, त्यामुळे त्याला कोल्हापुरी साजच्या नावाने ओळखले जाते. साधारणतः 50 वर्षे जुना असा हा दागिन्याचा प्रकार आहे. कोल्हापुरी साजमध्ये सोन्याच्या तारामध्ये हा गुंफला जातो. तसेच यामध्ये देखील 2 प्रकार आहेत. एक म्हणजे मोत्यामध्ये गुंफलेला हा हार असतो, तर दुसरा हा पूर्णपणे गोल्डमध्ये गुंफलेला असतो. हा हार नऊवारीवर अधिक खास दिसतो. पुढचा प्रकार म्हणजे पुतळी हार. हा अत्यंत पारंपरिक असा हाराचा प्रकार आहे. पुतळी हार हा दोऱ्यामध्ये ओवलेला असतो. हा हार गळ्यालगत आणि मोठा असा दोन्ही स्वरूपात मिळतो. यामध्ये पानं ओवलेली असतात आणि सोन्याची पानं किंवा इमिटेशन ज्वेलरीची पाने असे तुम्हाला यामध्ये वापरता येते. पुतळी हार घातल्यानंतर एक वेगळाच साज चढतो. तुम्हाला जर सोन्यामध्ये करून घ्यायचा असेल तर तो 1 ग्रॅममध्ये देखील मिळतो. त्यानंतर येते ती म्हणजे बोरमाळ. बोरमाळ हा दागिन्यामधील पारंपरिक प्रकार आहे. लहान बोरांच्या आकारासारखे यामध्ये मणी गुंफलेले असतात, म्हणून याला बोरमाळ असे म्हटले जाते. हा दागिना काठपदरांच्या साडीवर शोभून दिसतो. विशेष बाब म्हणजे हा दागिना घडवताना फार सोने लागत नाही, त्यामुळे हा दागिना स्वस्त पडतो. या दागिन्यामध्ये पातळ पत्र्याचे मणी बनवून त्यात लाख भरण्यात येते. त्यामुळे पूर्वीच्या काळी हा दागिना सगळ्याच महिलांकडे सर्रास असायचा. यामध्ये व्हरायटी असलेली पाहायला मिळते. 2-3 पदर असलेल्या बोरमाळा हल्ली सगळीकडे पाहायला मिळतात. गळ्यातील हार प्रकारातील हा एक उत्तम प्रकार आहे.